माय माऊली नमस्कार. चातुर्मास व्रत कहाणी श्री हरतालिकेची. ऐका हरतालिकेची कहाणी. एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होते. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे, फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हे मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस, त्याच पुण्याईनं तुम्हाला प्राप्त झालीस. ऐक, हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. पूर्वी तू ते कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. मी तुला प्राप्त व्हावं म्हणून तू लहानपणी मोठं तप केलंस. 64 वर्ष झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन तिन्ही दुःख सहन केली. हे तुझं श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं. अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्याची पूजा केली. येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली, ती विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य नवरा. त्यानेच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं, म्हणून इथं मी आलो. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळवली. आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागवायचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय. असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं. याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एक घोर अरण्यात नेलं. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केला. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलं. त्याची पूजा केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा. रात्री जागरण केलं. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं. तिथं नंतर मी आलो. तुला दर्शन दिलं. वर मागायला सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केली. मैत्रिणीसह त्यांचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व घडलेली हकीकत त्याला सांगितली. पुढे त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन तो घरी गेला. काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला मला अर्पण केलं. अशी ह्या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत म्हणतात. त्रिज पण म्हणतात. याचा विधी कसा? ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचं खांब लावावे, सगळं सुशोभित करावं. पुढे रांगोळी घालावी. पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावे प्रार्थना करावी. कहाणी करावी. ओवी गावी. रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाटतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंद्या विधवा होतात. दारिद्र्य येतं. पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती द्यावं. दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी. व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवा ब्राह्मणाच्या द्वारी, गायीचे गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. कहाणी करावी. आरती करावी. मनोमन प्रार्थना करावी. मनातल्या मनोकामना पूर्ण होतात. फक्त श्रद्धा असावी.